कर्म करणे व श्रद्धा असणे हे सर्वस्वी संस्कारावर अवलंबून असते. पूर्वजन्मीचे संस्कार, आईच्या गर्भात आत्मा हा देह धारण करतो त्यावेळेचे संस्कार व लहानपणापासून कुटुंबातील ज्येष्ठ श्रेष्ठांनी केलेले संस्कार, या संस्काररूपी पायावरच श्रद्धा, कर्म आणि आपलं भवितव्य आधारित असतं. सुभद्रापुत्र अभिमन्यू यांच्यावर चक्रव्यूहात प्रवेश करण्याबाबतचे श्रीकृष्ण भगवंताकडून संस्कार हे गर्भावस्थेतच झाले होते. दैत्यकुळात जन्माला आलेला भक्त प्रल्हाद यावरही त्याची माता कयादू हिच्या गर्भावस्थेतच धार्मिक संस्कार झाले होते. अजूनही गर्भवती स्त्रीचा ज्या घरात वावर असतो तेथे गुटगुटीत हसऱ्या चेहऱ्यांच्या मुलांचे सभोवतालच्या भिंतीवर चित्र लावली जातात. एवढेच नाही तर घरातील सर्व सदस्य त्या येणाऱ्या बालकावर चांगले संस्कार व्हावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील असतात. धार्मिक ग्रंथाचे वाचन, भजन, कीर्तन, सत्संग यासारख्या अनेक सुसंस्कारशील गोष्टींना घरात विशेष रूपाने प्राधान्य दिले जाते. कारण मातापिता, वातावरण, दृश्य, सत्संग या सर्व बाबी संस्कारासाठी अत्यंत पोषक अशा असतात. काही मातापिता आपल्या बालकास संत महात्मा आल्यावर दंडवत प्रणाम नमस्कार करण्यास सांगतात आणि ती मुलं चटकन तसं करतातही. पण काहींना गोळी, चॉकलेट यासारख्या माध्यमांची जोड द्यावी लागते, तर काही मुलं त्यालाही जुमानत नाहीत. तेव्हा मातापित्यास थोडं दरडावून सांगावं लागतं आणि तेवढं करूनही तो ऐकत नसेल तर शेवटी तू व तुझे कर्म असे म्हणून विषय थांबवावा लागतो. मग असं का होतं? तर याला कारण आहेत पूर्वजन्मीचे कुसंस्कार किंवा गर्भावस्थेत झालेले अभावरूपी संस्कार. आणि हेच मागील प्रकरण त्याला सुसंस्कार स्वीकारण्याची परवानगी नाकारत असतं. म्हणूनच सांगतो, आपल्या भावी पिढीस सत्कर्मी व श्रद्धा संपन्न बनवायचे असेल तर या गोष्टीचा आरंभ हा किमान आईच्या उदरामध्ये असल्यापासून करणे नितांत गरजेचे आहे. कारण कर्म व श्रद्धा यांचे मूळ संस्काराशी जोडलेले आहेत. संस्कार हे पायाभूत प्रकरण आहे. धन्यवाद.